बीड वनविभागाच्या परिसरात लागलेली आग अखेर विझली आहे। सह्याद्री देवराईला ही आग लागलेली नसून बाजूच्या परिसराला लागली असल्याचं कळतंय। रस्त्याच्या कडेला काही लोकांनी येऊन या ठिकाणी गैरकृत्य केलं आणि त्यातूनच हा सगळा प्रकार घडला असं प्रथमदर्शनी व्यक्तींचं म्हणणं आहे। पिंपळवाडी रस्त्यालगत 20 गुंठ्यांपर्यंत क्षेत्राला आग पसरली असल्याची माहिती सुद्धा आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। प्रत्यक्षात हा मी ज्या स्पॉटवर आहे तो परिसर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो। अक्षरशः या ठिकाणी आग लागलेली आहे, मात्र याच्यामध्ये जे नुकसान आहे ते नुकसान झालेलं नाही। थोड्याफार प्रमाणामध्ये जी झाडं आहेत याला हाळ लागलेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये पिंपळवाडी परिसर आहे हा, आणि त्यामुळे या ठिकाणी सह्याद्री देवराई असं जे म्हटलं जातं, मात्र सह्याद्री देवराईला कुठेही आग लागलेली नाही। हा जो परिसर आहे तो अक्षरशः पिंपळवाडीचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या लगत असलेला हा भाग आहे। त्यामुळे आणि सह्याद्री देवराईला आग लागलेली नाही आणि त्याचं कुठेही नुकसान झालेलं नाही। मात्र या परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात जी गवत होतं ते मात्र जळून खाक झालेलं आहे। मात्र या ठिकाणी जे नागरिक येतात आणि त्या नागरिकांच्या अनुचित प्रकारामुळे त्या नागरिकांनी बिडी असेल किंवा सिगारेट वगैरे ओढल्यामुळं हा प्रकार झाल्याचं या ठिकाणी निदर्शनास येतं आहे। मात्र ही सह्याद्री देवराईला आग लागलेली नाही। या ठिकाणी मी स्पॉटवर आहे, त्यामुळे एकूणच बीड जिल्ह्यातील जे वन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या सतर्कतेमुळे आणि या ठिकाणी कार्यरत असलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्या सतर्कतेमुळे पुढे कुठेही आग लागलेली नाही। विझवण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आणि आता ही आग विझलेली आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। सगळ्यात अगोदर सर हा परिसर जो आहे हा पिंपळवाडी परिसर आहे। इथं रात्री अज्ञात व्यक्तीनं आग लावलेली। तर हा परिसर जे आहे तर याच्यामध्ये गवत पालापाचोळा जळालेला आहे, बाकी काही हे नाही आहे। म्हणजे देवराई आणि हे एकच असल्यासारखं आहे, कारण हा आमचा पिंपळवाडी फॉरेस्टचा एरिया आणि पालवण देवराई असं मिळून हे सगळं आहे। तर ही आग जर लेफ्ट साईडला गेली असती तर देवराईचे सगळे झाडं जळाली असती, पण हवेचा झोक जो होता तो या पिंपळवाडी फॉरेस्टच्या दिशेने असल्यामुळं या साईडने आग वाढत गेली। पण आम्ही प्रशासनाला इथले आरिफ जे सांगुळे साहेब आहेत त्यांना फोन केला, केदार साहेबांना फोन केला, त्याच्यामुळे त्यांनी पटकन आपली टीम इथं पाठवली। त्यानंतर शेख साहेब, केदार साहेब हे त्वरित म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटने इतकी तात्काळ ॲक्शन घेतली व आम्हीसुद्धा गावकरी म्हणून या ठिकाणी सगळे एकत्र आलो आणि ही आग अगदी काही वेळातच आटोक्यात आली। त्यामुळे इथल्या देवराईचं आणि आसपासच्या फॉरेस्टचं म्हणजे जंगल खात्याचं जे क्षेत्र आहे याचं प्रचंड नुकसान होण्यापासून या ठिकाणी वाचलं गेलं। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।